त्यावेळेस रिडक्शन होतं, आपोआप ती फिक्स जी असते पीआयडी जी आहे ती ठिकाणावर येऊन जाते. पुढे पुढे मध्यावस्थीचं पण तसंच आहे, कॉम्प्रेशन कमी होतं, त्याच्यात नर्व्ह मोकळे होतात, वाताचं शमन होतं. पुढे शिरोबस्ती. आता सगळ्यात जास्त शिरो अभ्यंग, शिरो पिचू, शिरोधारा आणि शिरोबस्ती ह्याचे 5 प्रकार वापरतात सूत्रस्थानात तुम्हाला सापडतील. याच्यामध्ये सगळ्यात जास्त आज हायलाइट कोण काय वापरलं जातं, तर शिरोधारा वापरली जाते. आणि जिचा माझ्या दृष्टीने काही उपयोग नाही, फक्त पैसे कमवण्यासाठी तिचा उपयोग आहे. डोक्यावर टाकलं की ते तेल त्याच्या डोक्यावर पडतं आणि वैद्य त्याला तेल लावतो. याच्या पलीकडे त्या शिरोधाराचा उपयोग खूप काही होतो असा नाही. मग माइंड रिलॅक्स होतो वगैरे वगैरे. असंही तुम्ही गुपचूप झोपून ठेवलं, थंड पाणी जरी टाकलं, गुणगुणं पाणी टाकलं तरी त्याला रिलॅक्स होतं. त्याला डोळे बंद केले की बांधरला सुद्धा बरं वाटतं. तसं त्याचे रिझल्ट तुम्हाला मज्जा धातूला नाही, हे डोक्यात ठेवा. त्याच्यावर उपयोगी हाच आहे शिरोबस्ती. पण आता याचं जे वर्णन आहे ना ते एकदम डेंजर आहे. पण चामड्याचं पातच पाहिजे, 12 अंगुलं पाहिजे, एवढं जड डोक्यात ठेवेल कोण? त्याच्याकरता त्याचे जे साधे कॅरी बॅग घालायची डोक्याला, कापसाचे गोळे भिजवायचे ते डोक्यावर ठेवले तरी शिरोपिचूचं काम सगळ्यात चांगलं होतं. किंवा त्या कॅरी बॅगला उडदाचं पाळ लावून पॅक केलं आणि नंतर तुम्ही त्याच्यात तेल टाकलं, 2 अंगुलं, 3 अंगुलं, 4 अंगुलं, 30 ते 45 मिनिटं तुम्ही जेव्हा ठेवाल तेव्हा त्याची रिझल्ट जसा पेशंट असेल त्याप्रमाणे मिनिटं अगदी तसेच ठेवले पाहिजे, असं काही करता येईल. पुढे धारण काळ 20 ते 25 मिनिटं. वात का भंग तेल त्याचं टाकायचंय. त्याचं काम काय? शिरोबस्तीचं तो प्राणवायूवर काम करतो. प्राणवत्र मूर्धका. प्राणाचे कार्य काय? बुद्धी ठिकाणावर येते. बुद्धी, हृदय, इंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय. हे पक्षाघातामध्ये कर्मेंद्रिय आणि शिरा स्नायू विशेष काम करेल. कर्मेंद्रिय ज्ञान, बुद्धी, हृदय, इंद्रिय, चित्त ध्रुव, चित्त पण धारण करण्याचं काम तो करतो. त्यासाठी तो तिथे राहिला तर पाहिजे ते त्या तर्पक कफाचं काम आहे तर्पण करणं. हे तेल तिथे तेवढं राहील तर तर्पण होईल, नाही तर ते सगळं वाहून जाईल तर तर्पण होणार नाही. म्हणून प्राणवायूचं कार्य त्याच्यामध्ये सुधारतं. कर्मेंद्रियाचं कार्य सुधारण्यासाठी मोटर नर्व्स तुम्ही ऍक्टिव्हेट केल्या तर सेन्सरी नर्व्सचा फायदा होईल. तुम्ही नुसतं इथे अभ्यंग करताय आणि इथे मोटर नर्व्स काम नाही करत तर ते उपयोग होणार नाही. म्हणून ते कर्मेंद्रियाचं कार्य त्याचं दुरुस्त होण्यासाठी मदत होईल. नेक्स्ट 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 आता पिंडस आहे, त्याचं ग्रंथातलं वाचन, ग्रंथातलं जे वर्णन आहे ते जबरदस्त आहे. केरळ जे वाचला तर त्याच्यापेक्षाही जबरदस्त. केरळ मधली एक एक पोटली आजकाल 350-500 रुपयाला आपल्याला पाहायला मिळते. तर ते न करता तुम्ही तुमच्या घरी करायचंय पिंडस आहे. तर काय नाही, पाववाटी तांदूळ घ्यायचे, चावल आहे नाही पाववाटी, मराठी समजते ना सगळ्यांना? हो हा ठीक आहे. पाववाटी तांदूळ घ्यायचे, त्याच्यात तुमच्याकडे जे काही भरण असेल बघा, अश्वगंधा, त्रिफळा वगैरे वगैरे, ते सगळं टाकून अर्धा कच्चं पकवायचंय. चौकोनी फडकं घ्यायचं, पोटली तयार करायची. ती एरंडेल तेल कशासाठी तर 6 वाजता निरावस्थित चालते म्हणून ती पोटली घ्यायची आणि तिच्याने तुम्हाला गुडघा, कंबर, पाठ जिथे जिथे तुम्हाला डीप पेनिट्रेट पाहिजे, तिथे तिथे स्नायू आणि मांसपेशींना बल पाहिजे असेल तर हे पिंडस तुम्ही घेऊ. त्याच्यामध्ये पाववाटी तांदूळ घ्यायचे, तर त्याच्यापेक्षा पेशंटला सांगायचं पाववाटी म्हणजे 50 ग्रॅम. कारण ते आपल्याला कान करण्याची गोष्ट माहिती ना, एक म्हणतो पाववाटी, दुसरा पाव किलो ऐकतो, त्यात 1 चमचा दशमूळ भरड किंवा हे टाकायचे किंवा 10 ग्रॅम टाकायचे, तो 100 ग्रॅम 1 लिटर पाणी टाकायला लागतो, मग मोठा तांदूळ तयार होतो पिंडाचा. तसं व्हायला नको म्हणून त्याचं कार्य जो क्रम आहे किंवा जो प्रमाण आहे ते सांगता आलं पाहिजे. पुढे नेक्स्ट नेक्स्ट हे सगळे स्वेदनाचे वेगवेगळे प्रकार पेशंटवर तुम्हाला वापरताच आले पाहिजे. एकच प्रकार तुम्ही वापरत बसले तर पेशंटला त्या अवस्थेचे लक्षण मिळणं बरंच कठीण जातं. परिषेक. पुढे उपना आम्ही सांगितलं. पुढे पुढे नसते हा मध्यम रोगमार्गाचा व्याधी. 2 प्रकार आहे, एक प्रतिमर्श आणि दुसरा मर्श. मर्श नसल्याला हे याच्यानंतर वमनानंतर करायचं नाही, विरेचनानंतर बंद करायचं नाही, जेवणानंतर करायचं नाही वगैरे वगैरे, जे जे नाही करायचं ते सगळं मर्श नसल्याच्या बाबतीत सांगितलंय. डोक्यात ठेवा. प्रतिमर्श नसल्या दिनचर्येचा भाग आहे. 2-2 थेंब तूप किंवा तेल नाकात टाकणे हे सगळ्यात रोजच्या दिनचर्येचा भाग आहे. आणि प्रतिमर्श नसल्याला काही क्रायटेरिया नाही, म्हणजे ते तुम्ही सकाळी एकदा टाकलं गेलं तर मध्यम रोगमार्ग हळूहळू कमी बऱ्यापैकी होतो.
विशेषतः ब्लड प्रेशर मला पेशंट असेल प्रतिवर्ष रोज करतोय, हेमरेजचे चान्सेस 100% त्याचे कमी राहतात. बाकी हिमॅटोमा वगैरे बाकीच्या गोष्टी त्या बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण निदान तेवढं लक्षात ठेवा प्रतिवर्ष नसते तुम्ही रोज करू शकता. वर्ष नसते करायचं असेल त्याच्याबरोबर गंडूश पण पाहिजे, धूमपान पण पाहिजे, या बाकीच्या गोष्टी पण त्याच्याबरोबर तयार करता आल्या. पुढे कार्य उदानवायूचं कार्य नियंत्रण. उदानवायूचं कार्य काय? पुरस्थान उदानस्य नासा नाभिगलांस्य वाक प्रवृत्ती. बोलणं जर चांगलं करायचं असेल तर उदानाचं कार्य नसते का? वाक प्रवृत्ती, प्रयत्न, ऊर्जा, बल, वर्ण आणि स्मृती क्रिया लक्षात ठेवण्याचं काम पण उदानवायू. म्हणून आपण श्लोक मोठमोठ्याने जेव्हा म्हणतो, विशिष्ट अवरोह अवरोह मध्ये म्हणतो, तेव्हा ते कानातून सगळ्यांचे आवाज डोक्यात जातात आणि ते कायमचे डोक्यात बसतात. ते श्लोक एकदा पाठ केलेले परत परत पाठ वाचत बसायची गरज पडते, ते पाठ होतात. म्हणून स्मृती क्रिया. नेक्स्ट 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 विरेचन कर्माची जी प्रक्रिया आहे त्याचे 2 प्रकार लक्षात ठेवायचे. एक शास्त्रोक्त विरेचन कर्म जे आहे ते सकाळी 9 वाजता द्यायचं आहे. त्याच्यासाठी स्नेहपान जे सांगितलंय ग्रंथोक्त तसं सगळं झालं पाहिजे. ग्रंथोक्त काय आहे तुम्हाला माहिती आहे, पण स्निग्ध विरेचन हा जो प्रकार आहे हा तुम्हाला सांगता आला पाहिजे. आणि त्यासाठी त्या स्निग्ध विरेचनासाठी हा एक मृदू विरेचन किंवा स्निग्ध विरेचन नावाचा एक प्रकार वातवेदीमध्ये आपल्याला केला जातो. कारण वातवेदी तुम्ही वाचाल तर पहिले विरेचन आलेलं आहे आणि नंतर बस्ती आलेलं आहे, त्यामुळे त्या विरेचनाला तेवढंच महत्व वातवेदीमध्ये येतं. अंदाजे 20 ते 25 ml एरंडाचं तेल पहाटे 5 वाजता चहामध्ये किंवा दुधामध्ये किंवा काय, त्याला पेशंटला ते एरंडाचं तेलाची चव खराब असते, त्याच्यामुळे त्याला ते सहज गेलं पाहिजे. अशा पद्धतीने जर तुम्ही ते एरंडाचं तेल दिलं, आता आम्ही ऑरेंज फ्लेवर, पेपरमिंट फ्लेवर एरंडाचं तेल मिळतं आजकाल, त्या पद्धतीने दिलं तरी ते त्याला सोपं जातं. एरंड्याचे गुण सुश्रुतात इतके जबरदस्त दिलेत की नुसते एरंड्या तेलाची ट्रीटमेंट प्रॅक्टिस केली तरी चालणार, एवढं त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी छोटासा संशोधन क्रम केला जातो. आता या विरेचनाचा मोठ्या प्रमाणात पूर्वीच्या काळी उत्तर प्रदेश, आपल्या भारताचं जे स्ट्रक्चर आहे वरती काय आहे, तर कफप्रधान प्रकृतीचे लोक आहेत आणि तिथे भस्म कुपिपक्व हे जास्त चालायचे. मध्ये जे आपलं महाराष्ट्र मध्य प्रदेश ती विरेचनाची प्रक्रिया जास्त चालते, गोमूत्राची प्राण. खाली निकडे केरळामध्ये वातव्याधीचे पेशंट जास्त आहेत, त्यामुळे तिथे तुम्हाला स्नेहन स्वेदन बस्ती एवढंच जाणवेल. तिथे रक्तमोक्षण कोणी करायला जाणार नाही. आपल्या इथे रक्तमोक्षण जास्त वरती रक्तमोक्षण त्यामुळे कमी होतं, तिथे डायरेक्ट स्रोतोरोध वैवाहिक अशी द्रव्य जास्त वापरले जातात. हा जो कार्यक्रम आहे याच्यामध्ये विरेचन हा जो कन्सेप्ट आहे किंवा हा जो पंचकर्मातला प्रकार आहे हा तिघी ठिकाणी वापरला जातो, वरपासून खालपर्यंत, अगदी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत. मग आपल्या भागात जो विरेचन कर्म प्रकार जो केला जातो किंवा आपल्या इथे जो विरेचन केला जातो त्याच्यामध्ये आपण जे चिकित्सा सूत्र म्हटलंय की दोष जर कमी असतील तर लंघन करायचं, दोष जर मध्यम असतील तर दीपन पाचन करायचं, आणि दोष प्रभूत असतील तर मी सांगितलं शोधन करायचं किंवा पंचकर्म करायचं. दोष जर मध्यम असतील तर आपण दीपन पाचन करतो, पण दीपन पाचन केलेले जे दोष आहेत ते उद्भव स्थानात येतात. समजा वात आहे, पित्त आहे, कफ यांचं पाचन केल्यानंतर तो कुठे येईल, स्वतःच्या स्थानामध्ये येईल, पश्चमानाशयात येईल, पक्वाशयामध्ये येईल. तर तिथून तो पाचन केलेला जो काही दोष आहे तो स्वतः अनुलंबन होऊन निघून गेला पाहिजे. तो तेवढा अग्नी त्याचा चांगला पाहिजे तर ते दीपन पाचन केलेले दोष निघून जातात. जर तो अग्नी विषम असेल किंवा त्या आजारामुळे तेवढा त्याचा अग्नीचा हे चांगला नसेल, कोष्ठाग्नी विशेषतः जर चांगला नसेल, तर या दीपन पाचन आपण पेशंटला बऱ्याच वेळा पाहतो ओपीडी मध्ये की 5 ते 7 दिवसाचं औषध दिलं, पेशंट बऱ्याच वेळा याप्पे आणि कष्टसाध्यवाले पेशंट विशेषतः हे सांगतात की तुम्ही औषध दिलं तोपर्यंत मला बरं वाटलं, पण औषध संपल्यानंतर 2 दिवसांनी मला परत सगळे त्रास तसेच व्हायला लागले, की त्रास कमी आहेत पण मला अजून त्रास होतोय. म्हणजे त्याचा सप्लाय तुटलेला नाहीये आणि ते दोष परत त्या ठिकाणी त्या शाखेमध्ये खवळगुंड निर्माण करतात, ते खवळगुंड गेलेलं नाहीये. ते जाण्यासाठी दीपन पाचन केलेलं 7व्या दिवशीचे दोष पोस्टात आले, त्याला एक छोटस 7व्या किंवा 8व्या दिवशी मृदू विरेचन देऊन टाकलं. 20 ml एरंडे पहाटे 5 वाजता चहा देऊन टाकले की 7-8ला बरोबर त्याला 1-2 जुलाब होतात आणि जे कोष्ठात साचले आलेले दोष आहेत त्यांना कोष्ठातलं बाहेर काढलं जातं, परत शाखेत येऊ दिलं जात नाही. म्हणून जेव्हा तो 8व्या दिवशी तुमच्याकडे परत ट्रीटमेंटला येईल किंवा परत तुम्हाला दाखवेल 9व्या दिवशी, त्याचे दोष मोठ्या प्रमाणात तुम्ही काढून टाकलेले असल्यामुळे जे शेष दोष शिल्लक राहिलेले असतात त्याला म्हणतात शेष दोष शमय. तर तो तुम्हाला सांगतोच मागच्या पेक्षा यावेळेस फार चांगलं बरं वाटतंय,
पण अजून फक्त 20% 25% माझा हात दुखतोय, पाय दुखतोय, गुडघा दुखतोय. मग ते शेष दोष शमनासाठी मग शमन चिकित्सा झाली पाहिजे. शमन चिकित्सा म्हणजे फक्त गोळ्याने आरोग्यवर्धन चंद्रप्रभा वगैरे नाही. शमन म्हणजे त्याचे लंघन, सूर्यनिग्रह, तृष्णानिग्रह हे 7 प्रकारे सगळे त्या पेशंट मध्ये दिनचर्येत कसे बसवता येतील त्याचा विचार तुम्हाला झाला पाहिजे. हे चिकित्सेचे 2 प्रोटोकॉल मी सांगितले, प्रभूते शोधन, शेष दोष शमन. त्या शमनासाठी मदत म्हणून हा स्निग्ध विरेचन किंवा मृदू विरेचन आपल्याला मदत करतो. नेक्स्ट बस्ती ही आर्थिक आहे, पूर्ण चिकित्सा आहे. नानांचं बस्ती घ्यावा, बस्ती द्यावा, बस्ती जीवीचा विसावा म्हणून वर्णनच आहे. आणि त्याच्यासाठी बस्तीचा फक्त एक कन्सेप्ट तुम्हाला सांगतो की बस्ती देताना योग बस्ती, कर्म बस्ती, काल बस्ती सांगितलं. का बरं सांगितले? योग बस्ती तर सगळे देतात, एक तेलाचा व्यत्यासात काढायचा आणि शेवटचा तेलाचा. पण कर्म आणि काल याचं काय करायचं? आणि एवढे दोष नसतील तर काय करायचं? आणि सगळेचे सगळे शोधन बस्ती द्यायचे का? तर तसा कन्सेप्ट नाहीये. पहिल्यांदा ते पेशंटला वाताने पक्वाशय झाला, प्रकोप झाला, प्रसर झाला, स्थान संशय झाला, व्यक्त झाला, म्हणून तुम्ही एक सस्नेह निरोग बस्ती दिला किंवा आस्थापन दिला. एक आस्थापन दिला, एक अनुवासन दिला. जरी निराम अवस्था असेल तरच अनुवासन द्यायचा. कंपल्सरी पहिला तेलाचा दिला म्हणून काढायचा, दुसरा दिलाच पाहिजे डोक्यातून काढून टाकायचं. किंवा पहिला पेशंट आले जर सामावस्था असेल, पहिला तेलाचा बस्तीच द्यायचा नाही, पहिले काढायचाच द्यायचा. सस्नेह निरोध द्यायचा किंवा पहिला आस्थापनच द्यायचा. कारण सामावस्था आहे, दोष जास्त आहे, त्याचं कुठे शमन करतात, तिथं अनुवासन चालत नाही. त्यामुळे ते योग कर्मकाल हे तुम्हाला स्टँडर्ड ऑपरेटिव्ह प्रोसिजर मास्टर फॉर्म्युला कार्ड दिला की या पद्धतीने बस्ती दिले जातात. तसे वापरायला गेले तर बऱ्याच जणांना पहिल्याच दिवशी तेलाचा देतो, 500 रुपये घेतले जातात. त्या तेलामध्ये काहीच निघत नाही, पेशंटला पोट साफ झालं समाधान होत नाही, दुसऱ्या दिवशी तो येत नाही. किंवा सामावस्था असेल तर ज्वर येतो, अग्निमांद्य होतं, कपडे खराब होतात म्हणून सुद्धा येत नाही. पहिल्या दिवशी काढायचा दिला की शौचानंद सगळ्यात भारी, पोटा साफ झाला की प्रसन्न आत्मेंद्रिय मना स्वस्थ इत्यादी. दुसऱ्या दिवशी तो बरोबर येतो. सामावस्था नसेल तर दुसऱ्या दिवशी पण तेलाचा द्या. 3 दिवस लागोपाठ निरोध दिल्यावर चौथा तेलाचा द्या, अनुवासन द्या. हे जजमेंट वैद्याने वागवण म्हणतो, तुमच्या डोक्याने तुम्ही करा. आणि त्यासाठी कर्मकाल बस्ती कसे करायचे तर पहिले शोधन. वैद्याने त्यासाठी रोजच रुग्ण पाहायला पाहिजे, उपशय अनुपशय. आमच्याकडे काय केलं, ही सिरिंज घे, कॅथेटर घे, घरी जाऊन तू त्याला बस्ती घेत बस. आता घरी जाऊन त्याला कुठली अवस्था, थोडी आयुर्वेद शिकलाय, वाघवट शिकलाय, त्याची अवस्था चुकली की त्याचं सगळं चुकतं, मग तो व्याधी बरा व्हायला उशीर लागतो. म्हणून पहिले शोधन बसते, तिसऱ्या दिवशी शोधन सप्तक, जसे तर चौथ्या दिवशी खूप झालं, एखाद्याला खूप घाण आहे, दोष जास्त आहे, प्रभूत आहे, तर 5व्या दिवशी शोधनानंतर उरलेल्या बस्तीचं काय करायचं? तर उरलेल्या बस्ती जे आहेत ते शमन बसते. की पक्वाशयातून आता अस्थि, मज्जा आणि शुगर इथे तुम्हाला औषध लवकर पाठवायचं. तर म्हणून सर्पिक शिर तिक्तरस, अस्त्या षडाम व्याधीनाम सर्पिक शिर तिक्तरस बसती इकडे दिला की तो डायरेक्ट अस्थि मध्ये जाणार आहे आणि हाडांचं पोषण करणार आहे. आणि अस्थि धातूचं रसायन द्यायचं ठरवलं तर 5वा धातू आहे. एक धातू बनायला 7 दिवस लागतात, 35 दिवस अस्थिपर्यंत जायला लागतात. 35 दिवस त्याचं भरणं, 70 दिवसामध्ये एक रसायन होतं. मग इथून रसायन 70 दिवसाचं देण्यापेक्षा, 70 दिवसाचं औषध देण्यापेक्षा इकडे एक सर्पिक शिर तिक्तरस बसती दिला तर 4 दिवसात तुम्हाला बरं वाटतं. म्हणून शोधन बस्ती, शमन बस्ती, बृहण बस्ती, रसायन बस्ती. जर तो अस्थि मज्जाच्या पुढे असेल तर वाजीकरण बस्ती. असे बस्तीचे वेगवेगळे प्रकार आहेत. क्षीरपाकी बस्ती म्हणजे ते 14 आणि 31 काय ते असे सगळे द्यायचे नाहीत. मग वैद्य काय करतो की अनुवासन नाव म्हणतो 30 ml चा बस्ती देतो. आता 30 ml त्याच्या बिचाऱ्याच्या गुदवरीला पण लागत नाही, तर रिझल्ट काय मिळणार आहे? तिथे 100 ml पेक्षा आणि 200-250 ml असेल तरच त्याला अनुवासन म्हणायचं. पण 60 ml असेल तरच त्याला मात्रा बस्ती म्हणायचं. हे काही कन्सेप्ट आहेत. हे चुकीचे कन्सेप्ट सुद्धा आजकाल पंचकर्म म्हटल्यावर त्याला गोपटेजींचा एक फार सुंदर शब्द होता, पंचशोधन म्हणायचे. ते कधी त्यांना पंचकर्म हा शब्द आवडला नाही. पण त्याची विकृती अशी झाली की शोधन म्हणजे शो करायचा, धन कमवण्यासाठी त्या पंचकर्माचा उपयोग व्हायला लागला. तसं व्हायला नको. रिझल्ट मिळण्यासाठी पंचकर्म, बस्तीचे पैसे घेऊ नका. लागलं ते गोदतीची एक पुढी द्या, ते 100 रुपये द्या, पेशंट तुम्हाला द्या. म्हणून ते बस्तीचे प्रकार आहे, शोधन, शमन, बृहण व क्षीरपाकी बस्ती वगैरे सगळे, राजयापन वगैरे सगळे जे पुढे येतात ते सगळे पुढे. सत्योरागृजामक श्रमासाठी वादव्याधीमध्ये रक्तमोक्षणासारखं पर्याय नाही. पेशंट रडत आला की बाकीच्या भानगडी तुला प्रधान वेदना काय होत्या, तू काल काय खिचडी खाल्ली का, पिठलं खाल्लं का, भजी खाल्ली, काय सायटिका आहे ना, झोप इंद्रबस्ती मरमायच्या वरती आणि खाली 4 अंगुल रक्तमोक्षण पहिले करायचं. शूल कमी झाला ना, आता बोल तुला काय पाहिजे. मग त्याला तो सायटिकाचा पेशंट इमर्जन्सी ज्या तुम्ही हँडल करतात तेव्हा तो तुम्ही एक काय 10 बस्ती दिले तरी तो तयार असतो तुझी बस्ती घ्यायला. पण पहिल्या दिवशी तुम्ही योगराज गुगुळ 2-2 गोळ्या दिल्या, याच्या पोटामध्ये ते
किलोभर घाण आहे किंवा 1 किलोभर वात आहे आणि तुम्ही 200-250 मिलीग्रामचे योगराज गुगुळ देताय, तर तो कुठे वेदना कमी होणार आहे त्याच्या? अगदी सुवर्णकल्प जरी दिले तरी वेदना कमी होत नाही, कुपी पक्व दिले तरी कमी होते, कारण मटेरियल वात वेदीमध्ये तेवढं असतं. त्याला जर तुम्ही पक्वाशातून नंतर काढून टाकलं, रक्तमोक्षण केलं, वेदना कमी झाल्या, पुढची अवस्था उद्भवस आणायची. आम्ही शाखागत वेदना होत्या तिथे शाखागत दोषांची चिकित्सा रक्तमोक्षण, कोष्ठगत दोषांची चिकित्सा बस्ती. रक्तमोक्षण बस्ती दिल्यानंतर सायटिकाचा पेशंट बरा झाला आणि असं होणंच शक्य नाही. म्हणजे वागवण्याच्या ज्या गॅरंटी आहेत काही काही त्या फार महत्वाच्या आहेत. आणि मग नंतर त्याला स्नेहन स्वेदन बस्ती 5 दिवस करा, मग त्याला रसायन द्या, बाकीच्या गोष्टी पुढे चालतील. पुढे नेक्स्ट पुढे लेप ही ट्रीटमेंट अशी आहे की जी पेशंटला विशेषतः संधिगत वात वगैरे किंवा बाकीचे बऱ्याच ठिकाणी वापरता येईल अशा पद्धतीत. त्याचं कार्य शोध कमी करतं, वेदना शामक आहे. प्रलेप आणि प्रदेह 2 प्रकार आहे. हे सगळे संधिगत वातामध्ये जिथे शोधाची अवस्था पेशंटला घरी करण्यासाठी जर तुम्ही ते दिलं तर त्याला व्यवस्थित विधी समजून सांगितलं तर त्याच्याने त्या वेदना त्याच्या आणखीन कमी व्हायला मदत. नेक्स्ट हा एक प्रकार आम्ही घेतो. घटी यंत्र हे रक्तमोक्षणचा एक प्रकार आहे. प्रच्छान करून हे घटी लावलं जातं. लंबर स्पॉन्डिलोसिसला तुम्ही नुसतं मेणबत्ती ठेवली, ते ठेवून दिलं, आपल्याला काय पाहिजे, मसल रिलॅक्स करायचं पाहिजे, तर तिथे वेदना ताबडतोब कमी व्हायला मदत. नेक्स्ट साधा काचेचा ग्लास आहे, त्याचा मसलचा स्पॅझम त्या मिनिटाला कमी झाला पाहिजे. ट्रीटमेंटचे 2 भाग, आत्ताच्या आत्ता बरं वाटलं पाहिजे, कायमचं बरं वाटलं पाहिजे, म्हणून आयुर्वेदाची ट्रीटमेंट मध्ये 2 भाग कंपल्सरी करा. नाही तर मग त्याला अर्धा तास डिटेल हिस्ट्री घेतल्यानंतर तुम्ही जर एखादं शमन औषध लिहून देणार असाल, दोष प्रभूत असतील तर उपयोग होणार नाही. त्यासाठी ते महत्वाचं. बोला पुढे नेक्स्ट आता हे आसन व्यायाम सगळे आता म्हणजे वाढीले सर आहेत, वेगवेगळे आसन व्यायाम तुम्हालाही माहिती पाहिजे, त्याप्रमाणे पेशंट कडून ते करून घेता आले पाहिजे. पुढे पुढे असंच संधिगत वातामध्ये असंच आंबातामध्ये फार मोठा विषय आहे आंबाताचा. तर तो आंबाताचा जो विषय